आनंद कृषी महोत्सवाला आलेला आहात आणि त्या उत्सवाचं आयोजन एका महिलेने केलं आणि उद्घाटन एका महिलेने केलं, काय वाटतं तुम्हाला? खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे। सीमाताई कल्याणकर आणि त्यांची सगळी टीम जे इकडे उपस्थित आहे, गीताताई आहेत, आमचे जिल्हा प्रमुख आहेत सुरेंद्रजी, आणि या सगळ्यांनीच अतिशय मेहनत करून खास करून महिलांनी एक कृषी प्रदर्शन भरवावं। म्हणजे महिला शेतीची कामं तर करतच आली, अनादिकालापासून करतायत, नवीन काही नाही। शेतावर राबणं, सगळं पिकं काढणं, शेतीची मशागत करणं, गाय बैलांची निगा राखणं, हे सगळंच महिला करत आल्या आहेत। परंतु एक कृषी प्रदर्शन भरवणं हे मला खूप नाविन्यपूर्ण वाटलं आणि म्हणून मी इकडे मुंबईहून मुद्दामून त्यांचं कौतुक पाहण्यासाठी, कौतुक करण्यासाठी, एक शिवसेनेची आमदार म्हणून, सचिव म्हणून मला त्यांचं येऊन प्रत्यक्ष कौतुक करावं असं वाटलं, म्हणून मी इथे आले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अयोध्येमध्ये येण्यास आमंत्रण दिलं म्हणून उद्धव ठाकरेंना दिलं नाही, त्यामुळं जे संजय राऊत आहेत त्यांनी स्पष्ट असं म्हटलंय की अयोध्येमधील कार्यक्रम हा एक इव्हेंट असून आमच्या श्रीरामांचं अपहरण केलंय, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? संजय राऊत काही बोलू शकतात, त्यांच्या प्रत्येक गोष्टीला खरं तर उत्तर देण्याची पण गरज नाही आहे, परंतु रोज उठून काहीतरी वाचाळवीर त्यांच्याकडे आता ते झालेले आहेत सगळे, आणि प्रत्येक गोष्टी म्हणजे उद्या ते देवाची आरती करतोय तर याला पण इव्हेंट म्हणायचा का? एखाद्या मूर्तीची आणि राम मंदिर होणं हे स्वतः वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आहे, आता त्याला सुद्धा ते इव्हेंट म्हणत असतील तर त्याच्यासारखे कपाळ करंटे तेच आहे। नागपूरमध्ये काँग्रेसचा मेळावा जो आहे तो पार पडलेला आहे आणि राहुल गांधी त्या मेळाव्याला उपस्थित राहिले होते, संबोधन त्यांनी केलेलं आहे, 2024 दृष्टीनं आव्हान केलं, कसं बघता याकडे? आता अशी आव्हानं त्यांनी बरीच वेळा दिली। 2017 पासून आपण पाहिलं तर गुजरातमध्ये देखील त्यांची तिकडे 2017 पासून आपण राहुल गांधींच्याकडे पाहिलं तर खऱ्या अर्थाने काँग्रेसला लागली ती पनवतीच आहे राहुल गांधी म्हणजे, परंतु आम्ही अशा शब्दांचा प्रयोग करत नाही, कधीतरी करतो, परंतु जे पक्ष एकत्र राहू शकत नाही आणि ज्या पक्षाला केवळ कौटुंबिक पाठबळ आहे अशा पक्षाचं आणि अशा इंडिया आघाडीचं काही भवितव्य असू शकत नाही, कारण त्यांच्याकडे लोकांना देण्यासारखं काही नाही आहे, ते फक्त स्वतःच्या मुलामुलींचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठी हे सगळं करत आहे। खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वामध्ये आक्रोश यात्रा जी कालपासून सुरू झालेली आहे आणि यात्रेच्या समारोपाला संजय राऊत येणार आहेत। आता आक्रोश कोणाबद्दल आहे? स्वतःचा आक्रोश आणि आत्मक्लेश त्यांनी करून घ्यावा, एवढंच मी त्यांना सांगू। आज राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे साहेबांची भेट झाली, परंतु ह्या वर्षातील ती 12वी भेट आहे आणि ती आज झालेली आहे, काय बघताय सर त्या शेवटी या वर्षाच्या? राज ठाकरे विविध प्रश्न घेऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे येत असतात आणि त्यांना एकनाथजी शिंदे त्यांचे चांगले संबंध आहेत, सौहार्दपूर्ण संबंध आहेत। त्यांनी राज ठाकरे पण ज्या परिस्थितीतून शिवसेनेतून निघाले, माननीय एकनाथजी शिंदे यांनी देखील बंड केलं, त्यामुळे विचारांचं साम्य देखील आहे। ज्यावेळी महाविकास आघाडी होती त्यावेळी खरं तर आत्ताचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच अर्थ खातं होतं आणि अजित पवार हे भाजपच्या म्हणण्यापेक्षा शिंदे गटाच्या आमदारांना विकास निधी देत नाहीत, हाच खरं तर आरोप ठेवून शिंदे गट बाहेर पडला होता। आता अजित पवारांकडे पुण्याचं पालकमंत्री पद आहे आणि अजित पवार हे भाजप आणि शिंदे गटाच्या जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्यांना निधी देत नाहीत, त्याच्यामध्ये दुजाभाव करतायत असा आरोप करण्यात आलेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांना तसं पत्र देण्यात आलेलं आहे, वेळ पडली तर न्यायालयीन लढा लढू असा इशारा देखील लढण्यात आला आहे। महायुतीमध्ये आजच्या स्थितीला आलबेल आहे। बघा, तिन्ही पक्षांमध्ये किंवा तिन्ही जे दिग्गज नेते आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या तिघांमध्ये चांगला सुसंवाद आहे आणि पूर्वीच्या महाविकास आघाडीमध्ये निधीवरून जे काय झालं होतं तेव्हा मुख्यमंत्री वेगळे होते, त्या मुख्यमंत्र्यांचा एकंदरच कंट्रोल नव्हता आणि आता मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आहेत जे स्वतः एक कर्तृत्ववान नेते आहेत की जे तळागाळातून वर आलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, हे स्वतः मेहनतीने राजकारणात वर आलेली मंडळी आहेत आणि मला असं वाटतं तुम्ही जो पुणे जिल्ह्याचा उल्लेख केला, हे तिघही मिळून याच्यावर निश्चितच तोडगा काढतील, न्यायालयात जाण्याची कोणालाही वेळ येणार नाही। तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघात आहात आणि काही दिवसामध्ये लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्यात, तुम्ही या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे कसं बघता? कारण सध्या इथं खासदार हा इंडिया आघाडीचा आहे, सुप्रिया सुळे खासदार आहेत। आता बघूया, जागा वाटप होईल, आपल्याला चित्र तर स्पष्ट झालेलंच आहे, अनेक वोटर सर्वे पण झाले आहेत, सी वोटर सर्वे झाला आहे, त्याच्यानंतर एका वृत्तवाहिनीचा पण सर्वे झालेला आहे आणि त्यामुळे येणारी लोकसभा
ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्येच लढली जाणार हे तर स्पष्ट आहे आणि बहुमत देखील आहे. त्यामुळे 350च्या वर जागा मिळवण्याचा मानस आहे. प्रत्येक सीट आमच्यासाठी महत्त्वाची आहे आणि बारामती ही तर महत्त्वाची आहेच आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.